गोंदिया शहरापासून 70 किलोमीटर दूर अंतरावर असलेला नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानलगतच गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्हा आणि त्यामुळेच या परिसरातील नागरिकांना एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे। अनेक नागरिक दर दिवशी फिरण्यासाठी आणि आपल्या लहान चिमुकल्यांना आनंद देण्यासाठी या राष्ट्रीय उद्यानाला भेट देत असतात। दररोज 1000च्या वर पर्यटक या ठिकाणी येत असून सुट्टीच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं दिसून येतं। या ठिकाणी उंट, घोडा, रेल्वेगाडी, बोटिंगची व्यवस्था येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करून जातात। या ठिकाणी मुलांसाठी साहसी खेळांचे साहित्य पर्यटकांच्या सोबत मुलांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक येत असतात। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाद्वारा रिसॉर्ट, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रेस्ट हाऊस आणि थांबण्यासाठी अनेक साधनं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत। त्यामुळे नागरिकांनी एक आनंदाची पर्वणी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ठरत आहे। एवढंच नाही तर खवय्यांसाठी ग्रीन पार्क रेस्टॉरंट सुद्धा आकर्षणाचं केंद्र या ठिकाणी ठरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि परिसरातील स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाला आहे। हे टुरिस्ट पॉइंट जे नवेगाव नॅशनल पार्क आहे हे मोठ्या प्रमाणात आता टुरिस्ट तिकडे यायला लागले। त्याच्यानंतर इथं म्हणजे पूर्वी इथं ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट जे आपल्याला दिसतोय, इथं ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट आहे। तिथंच आम्ही त्या ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंटला डेव्हलप केलं आहे। त्याला खूप सुंदर असं रेस्टॉरंट तयार केलं। त्यामुळे टुरिस्टसाठी इथं जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि टुरिस्टला थांबण्याकरिता इथं हॉलिडे होम, संजय कुटी, आता MTDC पण स्टार्ट झालेली आहे आणि लागट अशा प्रकारे विविध स्टेच्या व्यवस्था इथं करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात इथं टुरिस्ट अट्रॅक्ट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येतो। इथं टुरिस्ट येण्याचे कारण फक्त इथं गार्डन्स, डॅम, बोटिंग्स किंवा इथं फिरायला जागा आहेत त्याच्याकरिताच नाहीत। इथं टुरिस्ट येतात जे पक्षीप्रेमी आहेत ते मोठ्या प्रमाणात ह्या म्हणजे ह्या स्थळाला भेट देतात, कारण की इथं मोठ्या प्रमाणात हिवाळ्याच्या दिवसाजवळ 10व्या महिन्यापासून तर जवळपास फेब्रुवारीपर्यंत विदेशी पक्षी इथं मोठ्या प्रमाणात येतात। त्यामुळे ते पक्षीप्रेमी जे आहेत ते इथं मोठ्या प्रमाणात व्हिजिट देतात। त्याच्यानंतर इथून लागून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर खोली गेट आहे आणि खोली गेट मधून सफारी आहे ऑलरेडी खोली आणि एक इकडे जांभळी गेट आहे। तर ह्या दोन्ही गेटमधून सफारी होतो आणि इथं जवळपास 12 आता सध्या टायगर्स आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे बायसन आहे, बायसन म्हणजे आपण त्याला रानगावा म्हणतोय, भालू आहेत, लेपर्ड्स आहेत आणि विविध प्रकारचे म्हणजे हरण आहे, चितळ आहे, सांबर आहे, मोर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत। पण याच्यानंतर इथं टुरिस्ट म्हणजे लहान मुलांसाठी इथं खूप सारी साधनं आपण आता अवेलेबल केलेली आहे। तुम्हाला मी ज्या छोट्याशा ट्रेनच्या समोर मी जो इंटरव्ह्यू देतो आहे ही लहान मुलांसाठी इथं एक ट्रेन चालतो आहे, जे लहान मुलांना फिरायसाठी ट्रेन आहे। इथं लहान मुलांसाठी उंट आहेत, घोडे आहेत, त्यानंतर लहान मुलांसाठी खूप चांगलं प्ले एरिया आहे, प्ले गार्डन्स आहेत। फॉर एक्झाम्पल जंपर लागलेले आहेत तिथं झिप लाईन आहे, त्यानंतर बोटिंग्स आहे, लहान मुलांच्या बोटिंग्स आहेत आणि गायरो वगैरे सारखे वेगवेगळ्या प्रकारचे बालोद्यान तयार करण्यात आलेले, जे लहान मुलांना बालोद्यानचा आनंद घेता येतोय। अशा विविध प्रकारचे लहान मुलांसाठी पण इथं आम्ही गार्डन्स तयार केलेला आहे। ह्या ठिकाणी आता पर डे 1000 म्हणजे बाकीची म्हणजे मंडे टू फ्रायडे 1000च्या जवळपास टुरिस्ट येतो आणि सॅटर्डे संडेला 2000-3000 टुरिस्ट इथं व्हिजिट करतात। आणि नाव हर्षा संतोष दुर्गे, गडचिरोलीवरून आलेलो आहे आम्ही। इथं फिरण्यासारखं खूप सारं आहे नवेगाव बांधमध्ये। छोट्या मुलांसाठी फिरायला घोडे आहेत, वरून उंट पण आहे, रेलगाडी आहे आणि मोठ्यांसाठी पण इथे छान असं फिरण्यासारखं आणि त्याला काय म्हणतात ते बोटिंग पण आहे। छान थंड वातावरण आहे, खूप छान वाटलं आम्हाला इथे आलो तर आम्ही। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।